पुण्यातील 16,000 लाडक्या बहिणींचे आधार क्रमांक जुळत नाहीयेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची गेल्या काही दिवसांपासून पडताळणी सुरू करण्यात आली आहे। यातून ही माहिती समोर आली आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीत भ्रष्टाचाराचा आरोप करत एका उमेदवाराने अनोखं आंदोलन केलंय। अनिल शिरसाट यांनी गळ्यामध्ये नोटांची माळ घालून प्रशासनाचा निषेध केलाय। उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय सिंग नलावडे यांच्यावर गंभीर आरोप त्यांनी केले। दौंड शहरालगत असणाऱ्या बोरावके नगर भागामध्ये कचऱ्यामध्ये अर्भक आणि प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये कॅन्सरच्या गाठी आणि अवयव आढळल्यात। 6 ते 7 बरण्यांमध्ये भरून ते रुग्णालयाने फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हे अर्भक आणि मेडिकल वेस्ट कोणी टाकले याचा शोध सुरू केलाय। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढलाय। फुरसुंगी कचरा डेपो बाधित भागामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। या ठिकाणी अनेक दिवसांपासून टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। दरम्यान आमच्या प्रश्नांवर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या विरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत। गाडे याची DNA चाचणी करण्यात आली असून चाचणीचा अहवाल पोलिसांना अद्याप उपलब्ध झालेला नाहीये।